नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश सर आपला एक्झाम स्टडीच्या लाईव्ह प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं स्वागत करतो। मागच्या लेक्चरला आपण शिकलो नंबर सिस्टीम, लॉजिक गेट्स, बेसिक गेट्स आणि डिराइव्ड गेट्स। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण त्या गेट्सला डिटेलमध्ये शिकणार आहोत, जसं की त्यांचे सिम्बॉल, ट्रूथ टेबल, पिन आउट डायग्राम, प्रत्येक गेटचे आपण ह्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। तर चला तर आपण स्टार्ट करूयात लॉजिक गेट्स। लॉजिक गेट्समध्ये बेसिक गेट्सचे ते 3 गेट्स आहेत, अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट। सर्वप्रथम आपण हे 3 गेट डिस्कस करूयात। अँड गेट, त्यातला पहिला असेल आपला अँड गेट। अँड गेटचा सिम्बॉल असा आहे, ओके। इनपुट्स असतील ए बी, आउटपुट असेल y इज इक्वल टू ए डॉट बी। ए डॉट बी म्हणजे ह्या ठिकाणी काय, प्रोडक्ट, ओके। प्रोडक्ट ह्या ठिकाणी होणार आहे आउटपुटला इनपुटचा। ट्रूथ टेबल, आता लॉजिक गेट्समध्ये ट्रूथ टेबल हा त्याचे इनपुट आउटपुट कंडिशन्स व्हेरीफाय करत असतो। मग इनपुट्स किती आहेत आपली 2, ए आणि बी। आउटपुट किती आहे 1, y इज इक्वल टू ए डॉट बी। मग इनपुट कंडिशन्स आपण ह्या ठिकाणी लिहितोय ए आणि बी, आउटपुट आपण ह्या ठिकाणी लिहितोय y इज इक्वल टू ए डॉट बी। आपण काल मागच्या लेक्चरला डिस्कस केल्याप्रमाणे इनपुट्स आपण ए बी सी डी ह्या पद्धतीने घेतो। सर्व गेट्स आपण हे 2 इनपुट कन्सिडर करून शिकणार आहोत। त्या ठिकाणी आउटपुट्स असतील ए डॉट बी, अँड गेटसाठी प्रोडक्ट असेल तर ह्या ठिकाणी 4 कंडिशन्स येतील। जर 2 इनपुट्स असतील, 2 इनपुट असतील तर ह्या ठिकाणी 2 टू द पॉवर 2 इज इक्वल टू 4 कंडिशन्स येतात, बरोबर। इनपुटच्या ॲज वेल ॲज 4 कंडिशन्स येतात आउटपुटच्या। मग ए बी आपले 4 कंडिशन्स आपण अशा लिहिणार आहोत, 0 0 0 1 1 0 आणि 1 1। आता बायनरी फॉर्मॅटमध्ये हे कसं लिहायचं वगैरे आपण नंबर सिस्टीमच्या पार्टमध्ये पुढे डिस्कस करू शकतो। कंडिशन्स अशा लिहायच्या 0 0 0 1 1 0 1 1। आता हा झाला तुमचा LSB बीट, हा झाला तुमचा MSB बीट। ह्याला कसं लिहायचं बघा, 0 1 0 1, ओके। पुढच्या ठिकाणी 2 0 2 1। आता हा जर 3चा असता तर कसं झालं असतं बरं, सपोज 3 इनपुट्स असते ए बी सी, तर ह्याचा टेबल कसा लिहिला असता, तर असा लिहिला असता बघा, 0 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1 1 0 0 1 0 1 1 1 0 आणि 1 1 1। तर कसं लिहायचं लॉजिकली बघा, हे जे शेवटचं डिजिट असतं इथे असं लिहायचं 0 1 0 1 0 1 0 1। तर किती इनपुट आहेत, 3 इनपुट, म्हणून ह्या ठिकाणी किती कंडिशन्स येतील, 2 टू द पॉवर 3 इज इक्वल टू 8 कंडिशन्स। 3 इनपुट आले तर 8 कंडिशन्स, 2 इनपुट आले तर 4 कंडिशन्स। मग कसं लिहिले बघा आपण, 0 1 0 1 0 1 0 1। पुढच्या कॉलमला 2 0 2 1 2 0 2 1। त्याच्या पुढच्या कॉलमला 4 0 4 1, आणि आज जर 4 बिटचा असता तर 8 0 8 1। अशा पद्धतीने टेबल आपण कुठलाही बनवू शकतो। हा 3 इनपुटसाठी असा लिहिला आहे, 2 इनपुटसाठी असा लिहिला जाईल कसा, तर 0 1 0 1। पुढच्या ठिकाणी 2 0 2 1 ह्याप्रमाणे टेबल लिहायचे। म्हणजे जे बायनरी फॉर्मॅटमध्ये 0 1 2 3 4 5 कसे नंबर येतील त्याचे कॅल्क्युलेशन्स असतात नंबर सिस्टीम्समध्ये, ते आपण नंतर डिस्कस करू शकतो। तर आता ह्या ठिकाणी आउटपुट काय आहे आपलं, तर प्रोडक्ट ए इंटू बी। 0 इंटू 0 किती असेल 0, 0 इंटू 1 किती असेल 0, 1 इंटू 0 किती असेल 0, आणि 1 इंटू 1 किती असेल 1। हे झाले प्रोडक्ट रोलप्रमाणे यांच्या आउटपुट कंडिशन्स। मग थोडक्यात काय, अँड गेटमध्ये प्रोडक्ट होतो जोपर्यंत तुमचे एक इनपुट 0 आहे, म्हणजे 0 0 किंवा 0 1 किंवा 1 0, तर तुमचं आउटपुट काय असेल 0 0 0। 0 इंटू एनिथिंग इज 0, म्हणून त्या ठिकाणी आउटपुट असेल 0। ज्यावेळेस दोघंही इनपुट 1 असतील त्यावेळेस आउटपुट आपल्याला काय मिळतंय 1। सो इन केस ऑफ नॅन्ड गेट आउटपुट बिकम्स 1 ओनली वेन बोथ द इनपुट्स आर 1। अदरवाईज इफ वन ऑफ द इनपुट इज 0 आउटपुट विल ऑलवेज 0। म्हणजे जर एक जरी इनपुट 0 असेल तर आउटपुट काय मिळणार तुमचं 0। ज्यावेळेस दोघंही इनपुट 1 1 होतील त्यावेळेस आउटपुट आपलं असेल 1। मग आता ही गेट जी असतात त्यासाठी प्रॅक्टिकल ज्यावेळेस आपण त्यांना प्रॅक्टिकली परफॉर्म करतो त्यावेळेस त्या ठिकाणी इंटिग्रेटेड सर्किटचा वापर करून आपण त्याला प्रॅक्टिकली डिझाईन करत असतो। त्या ठिकाणी पिन आउट डायग्राम आपण त्यांच्या ड्रॉ केलेल्या आहेत। सर्व IC ह्या TTL फॉर्मॅटच्या आहे। TTL म्हणजे ट्रान्झिस्टर लॉजिक। सर्व गेटच्या IC ह्या 14 पिनच्या IC आहे। ह्या डॉटपासून पिन नंबर प्रत्येक ICचा 1 स्टार्ट होतो, 1 2 3 4 5 6 7। या बाजूला आलं अपोजिटला 8 9 10 11 12 13 आणि 14। प्रत्येक डिजिटलच्या 74 सिरीजच्या ICमध्ये 7 नंबर आहे पिन ही ग्राउंड असते, 14 नंबर पिन ही VCC असते, तो त्याचा ऑपरेटिंग सप्लाय असतो। +- 5 व्होल्टवरती ते वर्क करतात, +-
5 व्होल्ट सप्लायवरती. तर 7 आणि 14ला त्याचा ऑपरेटिंग सप्लाय DC सप्लाय 5 व्होल्ट आपण त्या ठिकाणी देतो. IC 7408 हा या पहिल्या अँड गेट ICचा नंबर आहे. सर्व IC ह्या 74 सिरीजच्या आहे, जसं की 7408 अँडचा आहे, 7432 ऑरचा आहे, 7404 नॉटचा आहे, 7400 नॅन्ड गेटचा आहे, 7402 नॉर गेटचा आहे, 7486 EX ऑर गेटचा आहे आणि 74122 हा EX नॉर गेटचा आहे. सर्व IC ह्या 74 सिरीजपासून स्टार्ट होतात. सर्व IC ह्या 14 पिनच्या असतील. प्रत्येक ICचा 7 हा ग्राउंड असेल, 14 नंबरची पिन ही VCC असेल. याला बाहेरून सप्लाय दिला की ही IC ॲक्टिवेट होईल. या ठिकाणी वर्क करताना याच्या अँड गेटच्या ICत आतमध्ये किती गेट दिसतात आपल्याला? 1 2 3 आणि 4 टोटल गेट्स आहेत आपले 4. 1 2 3 आणि 4 बरोबर. मग एका ICत किती गेट आहेत? इथे 4 गेट. पहिल्या ICचं जर आपण बघितलं तर 1 आणि 2 नंबर पिन काय आहे? इनपुट. 3 नंबर काय आहे? आउटपुट. दुसऱ्या ICचा 4 आणि 5 काय आहे? इनपुट. 6 नंबरची पिन काय आहे? आउटपुट. 7 नंबर मगाशी म्हटल्याप्रमाणे ग्राउंड. 3 नंबरच्या ICला बघा 8 नंबर आउटपुट, 9 आणि 10 इनपुट. 4 नंबरच्या ICला 11 नंबर आउटपुट, 12 आणि 13 इनपुट आणि 14 नंबरला VCC. याप्रमाणे ही IC वर्क करेल. सर्व IC कुठल्या सिरीजच्या आहेत आपण म्हटलं आता? 74 सिरीजच्या. तर अँड गेट हा ह्या ICचा नंबर आहे 7408. ह्याच्या आतमध्ये 4 गेट आहेत, 1 2 3 आणि 4. जसा अँड गेट असाच पुढचा आपण गेट डिस्कस करणार आहोत, तो म्हणजे ऑर. चला तर आपण शिकूयात पुढचा गेट, ऑर गेट. आता ऑर गेटच्या मध्ये सिम्बॉल असा आहे, आपण मागच्या लेक्चरला हे सगळे सिम्बॉल्स बघितलेले होते. आता ऑर गेटचा सिम्बॉल असा आहे, त्याला इनपुट दाखवले आपण A आणि B, त्याचं आउटपुट आपण लिहिलं आहे A+B. ऑरमध्ये ॲडिंग होते, ॲडिशन होते. ओके, तर ॲडिशनचे काही रूल आपण डिस्कस करूयात रे. ॲडिशनचे रूल, लॉजिकल ॲडिशनचे रूल काय असतील? तर रूल असे आहेत: 0 + 0 0, ओके, 0 + 1 1, 1 + 0 1 आणि 1 + 1 1च. ओके, जसं डेसिमलमध्ये 1 + 1 किती होतो? 2. इथे तसं नाही आहे. 1 + 1 किती? 1च. लॉजिकल ॲडिशनमध्ये 1 + 1चे ॲडिशन किती होते? 1. हे झाले ॲडिशनचे रूल. 0 + 0 0, 0 + 1 1, 1 + 0 1, 1 + 1 1. त्या कंडिशन्सप्रमाणे ह्याचा आपण ट्रूथ टेबल डिस्कस करू शकतो. तर ट्रूथ टेबलमध्ये 2 कंडिशन्स AB 0 0 0 1 1 0 1 1. परत एकदा तसाच टेबल लिहिला आहे बघा. 0 1 0 1 2 0 2 1. 0 + 0 आउटपुट काय असेल? 0. बघा, 0 + 0 आउटपुट विल बी 0. 0 + 1 1, 1 + 0 1 आणि 1 + 1 किती? 1. हा झाला ऑर गेटचा टेबल. मग ह्या टेबलवरतून ट्रूथ टेबलवरतून काय व्हेरीफाय होतं आहे? तर ऑर गेटचं आउटपुट विल बिकम्स 0 ओनली व्हेन बोथ द इनपुट्स आर 0. इफ वन ऑफ द इनपुट इज 0 आयदर 1, आउटपुट विल रिमेन्स 1 1 1. ओके, म्हणजे 0 1 1 0 1 1 ह्यासाठी आउटपुट काय आहे? 1 1 1. फक्त 0 0 म्हणजे 0 0 असलं की आउटपुट काय होतं आपलं? 0. ह्याचा पिनआउट नंबर आहे IC 7432. याच्यातसुद्धा आपल्याला मागाच्यासारख्या अँड गेटसारख्या 4 गेट्स दिसतील. 1 2 3 4, 1 2 3 आणि 4. ओके, परत एकदा त्यांची पिन नंबर असे असतील: 1 2 ला इनपुट, 3 ला आउटपुट, 4 5 ला इनपुट, 6 ला आउटपुट, 7 नंबर ॲज युजल ग्राउंड, 8 नंबर 3 नंबर गेटचा आउटपुट, 9 आणि 10 त्याचे इनपुट, 11 चौथ्याचं आउटपुट, 12 आणि 13 चौथ्याचे इनपुट आणि नेहमीप्रमाणे 14 नंबरला काय आहे? VCC. हा झाला आपला ऑर गेट. त्याचा IC नंबर आहे 7432. पुढचा गेट आपण डिस्कस करूयात, नॉट गेट. ओके, आता नॉट गेटच्या केसमध्ये जर बघितलं तर नॉट गेटचा सिम्बॉल असा आहे: नॉट गेट इज अ गेट विच हॅज सिंगल इनपुट अँड सिंगल आउटपुट. इतर ठिकाणी तसं नाही आहे. इतर गेट्समध्ये मल्टी इनपुट सिंगल आउटपुट, इथे तसं नाही आहे. सिंगल इनपुट सिंगल आउटपुट. फक्त हा एवढा एकच गेट असा आहे की ज्या ठिकाणी एकच इनपुट आणि एकच आउटपुट आहे. तर नॉट गेटमध्ये इनपुट काय दाखवलं आपण? A आणि आउटपुट काय म्हटलं आपण? A बार. ओके, बरं. त्याचं ट्रूथ टेबल इनपुट आणि आउटपुट कंडिशनसाठी इनपुट आहे A, आउटपुट आहे A बार. बार करणं म्हणजे काय? त्याचा कॉम्प्लिमेंट करणं, इन्व्हर्ट करणं. मग 0 असेल तर 0चा कॉम्प्लिमेंट किंवा इन्व्हर्जन काय होणार? 1 आणि 1चं इन्व्हर्जन काय होणार? 0.
ए असेल तर आउटपुट ए बार, 0 असेल तर 1 आणि 1 असेल तर 0. एकच इनपुट एकच आउटपुट. ह्याचा IC नंबर आहे IC 7404. आता 14 पिनचे IC सर्व 74. म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला नॉट गेटसाठी 6 गेट्स दिसतील त्याच्या आतमध्ये. इतर सर्व IC मध्ये 3-3 4-4 गेट असतात, ह्या ठिकाणी 6 गेट आहेत. तर हा 1 2 3 4 5 आणि 6 गेट. नॉटमध्ये किती गेट असतात? 6. 1 नंबरला पहिल्या गेटचं इनपुट, 2ला त्याचं आउटपुट, 3ला दुसऱ्याचं इनपुट, 4ला त्याचं आउटपुट, 5ला तिसऱ्याचं इनपुट, 6ला त्याचं आउटपुट, 7 नंबर नेहमीप्रमाणे ग्राउंड, 8 9 10 11 12 13 आणि 14ला VCC. नॉट गेटमध्ये 6 गेट आहेत. इतर गेट्समध्ये आपल्याला 4-4 गेट दिसतात, तर नॉट गेटमध्ये किती असतील? 6 गेट, कारण एकच इनपुट एकच आउटपुट आहे. हा झाला नॉट गेट. ही 3 झाली आपली बेसिक गेट्स, अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट. आता पुढची जी 4 असतील ती कुठली असतील? आपली डिराइव्ड गेट्स. अँड, नॉट, ऑर नॉट ह्यांची कॉम्बिनेशन्स करून जी म्हणतात त्यांना आपण काय म्हणतो? डिराइव्ड गेट्स. त्यातला पहिला गेट असेल आपला नॅन्ड गेट. चला तर आपण शिकूयात नॅन्ड गेट. आता हा नॅन्ड गेट, नॅन्ड गेटमध्ये सिम्बॉल कसा? अँड गेट सारखाच, फक्त अँडच्या आउटपुटला आपण इथे काय दाखवला? सर्कल दाखवला, म्हणजे बबल दाखवला. थोडक्यात काय? अँडचं आउटपुट जर इन्व्हर्ट केलं तर कोण बनतो? नॅन्ड बनतो. म्हणून नॅन्डमध्ये ए प्लस ए आणि बी इनपुट आहे, आउटपुट आहे ए डॉट बी, आणि वरती काय दाखवलं आपण? कॉम्प्लिमेंट. ह्याच्या आउटपुटला बबल आहे, याचा अर्थ इथे काय होणार आहे? कॉम्प्लिमेंट होणार आहे. म्हणून या ठिकाणी आउटपुट ए डॉट बी बार. अँडचं इन्व्हर्जन नॅन्ड. ह्याचा ट्रूथ टेबल जर बघितलं आपण इनपुट आउटपुट कंडिशनसाठी, त्याच कंडिशन्स ए बी वाय इज इक्वल टू ए डॉट बी बार. आता बघा, A0 0 0 0 1 1 0 1 1 त्याच कंडिशन्स आहेत. आपण पहिल्यासाठी चेक करूयात. y इज इक्वल टू ए डॉट बी बार. आता पहिल्यामध्ये मी टाकलं, सपोज A0 टाकला, B0 टाकला, तर काय होतं बघा? y इज इक्वल टू 0 डॉट 0 बार. म्हणून y इज इक्वल टू 0 इंटू 0 इज 0, आणि त्याचा बार तो केल्यास किती मिळेल आपल्याला? ते आउटपुट 1 मिळेल. ओके. म्हणून नॅन्ड गेटचं आउटपुट पहिल्या कंडिशनसाठी 0 0 साठी आपल्याला काय मिळालं? 1. आता आपण अशीच एक कंडिशन अजूनही चेक करूयात. A1 घेऊयात आणि B0 घेऊयात. मग सपोज आपण असं केलं, Aला 1 घेतलं, Bला 0 घेतलं आणि त्यांच्यावरती बार दाखवला, तर 1 इंटू 0 इज 0, त्याच्यावरती बार, आणि 0चा बार किती असेल? 1. म्हणजे बघा, 1 0 साठी आउटपुट काय मिळते? 1. अशा पद्धतीने हा टेबल व्हेरीफाय होणार आहे प्रत्येक कंडिशनसाठी ह्या ठिकाणी व्हॅल्यू टाकून. तर 0 इंटू 0 इज 0, इट्स बार बिकम्स 1. 0 इंटू 1 इज 0, इट्स बार बिकम्स 1. 1 इंटू 0 इज 0, इट्स बार बिकम्स 1. आणि 1 इंटू 1 इज 1, आणि त्याचा जर कॉम्प्लिमेंट केला, 1चा कॉम्प्लिमेंट किती असेल? 0. म्हणून शेवटच्या कंडिशनला आउटपुट मिळेल 0. ह्याचा IC नंबर आहे IC 7400. याच्या आतमध्ये सुद्धा परत एकदा 4 गेट दिसतील आपल्याला. 1 2 3 4. IC नंबर आहे 7400. 14 पिनची IC, 7 नंबर ग्राउंड, 14 नंबर VCC. पहिल्या गेटसाठी 1 2 इनपुट, 3 आउटपुट, असंच 4 5 दुसऱ्याचं इनपुट, 6 नंबर पुट त्याचा आउटपुट, आणि तिसऱ्या आणि चौथ्यासाठीचे ह्या पिन ह्या पद्धतीने फॉलो करतील. आता कुठली IC आयडेंटिफाय करताना ज्या ठिकाणी डॉट असतो, बरोबर, हा जो डॉट असतो तिथून पिन नंबर 1 नेहमी स्टार्ट होते. 1 2 3 4 5 6 7. मग 7च्या अपोजिटला त्या बाजूने स्टार्ट करायचा. 8 9 10 11 12 13 आणि 14 असं उलटं आपण येतो. तर अशा पद्धतीने प्रत्येक IC असेल. तर नॅन्ड गेटचा IC नंबर आहे आपला 7400. पुढचा IC असेल आपला नॉर गेट. तर त्याला आपण डिस्कस करूयात. पुढचा गेट नॉर गेट. नॉर गेटमध्ये काय होतं? तर ऑरचं इन्व्हर्जन होतं. म्हणून ऑर सारखा सिम्बॉल, आणि ऑरच्या आउटपुटला आपण बबल दाखवलं. तर नॉर गेटमध्ये आउटपुट काय असतं आपलं? A प्लस बी बार. ओके. मग ह्या ठिकाणी इनपुट्स आहे AB, आउटपुट आहे A प्लस बी बार. परत एकदा ती 4 कंडिशन्स 0 0 0 1 1 0 1 1. आता याच्यासाठी जर आपण चेक केलं A प्लस बी बारसाठी, A प्लस बी बार, A टाकला 0 B टाकला 0, आउटपुट 1 मिळायला पाहिजे. बघा 0 प्लस 0 इट्स बार, 0 प्लस 0 इज 0, त्याचा बार जर केला तर तो किती होऊन जाईल? 1. म्हणजे 0चा कॉम्प्लिमेंट किती असतो? 1. पुढचं घेतलं सपोज मी 0 1, 0 प्लस 1 आणि इट्स कॉम्प्लिमेंट, 0 प्लस 1 इज 1 अँड इट्स कॉम्प्लिमेंट बिकम्स 0. म्हणून त्याचा आउटपुट मिळेल आपल्याला 0. म्हणजे बघा 0 0 साठी आउटपुट काय मिळालं आपला? 1. 0 1 साठी काय मिळालं आपल्याला? असं 0.
10साठी काय मिळणार आहे 0 आणि 11साठी काय मिळणार आहे 0. बघा 1 + 1 अँड इट्स कॉम्प्लिमेंट. 1 + 1 इज 1, इट्स बार. त्याचं जर कॉम्प्लिमेंट केलं तर तो काय मिळेल आपल्याला 0. ओके, ह्या ठिकाणी 0 मिळेल. अशा पद्धतीने नॉरचा ट्रूथ टेबल व्हेरीफाय होईल. नॉरचा IC नंबर आहे IC 7408. परत एकदा ही 14 पिनची IC, 7 नंबर ग्राउंड, 14 नंबर VCC सप्लाय. 14ला आपण देणार आहोत VCC सप्लाय. ह्याच्याही आतमध्ये 4 गेट्स असतील, 1 2 3 आणि 4. नॉरच्या केसमध्ये फक्त ICची गेट्सची डायरेक्शन बदललेली असते. म्हणजे असं असतं, आउटपुट इकडे इनपुट इकडे. इतर गेटमध्ये आपण असं बघितलं, जसं की सपोज अँड गेट होता तर आपण असं बघितलेलं 1 आणि 2ला इनपुट, बरोबर, 3ला आउटपुट, 1 2 3 असं होतं. तर इथे नॉर गेट हा एकमेव गेट आहे की ज्याच्यामध्ये IC गेट्स असे उलट्या पद्धतीने जोडलेले आहेत. 1ला आउटपुट, 2 3ला इनपुट, 4ला आउटपुट, 5 आणि 6ला इनपुट्स. डिपेंडिंग अपॉन द मॅन्युफॅक्चरर्स दे हॅव कन्स्ट्रक्टेड ऑर फॅब्रिकेटेड द गेट्स फॉर नॉर लाईक दिस. मग ह्या ठिकाणी 1ला आउटपुट, 2 3ला इनपुट, 4ला आउटपुट, 5 6ला इनपुट, 7 नंबर ग्राउंड, 8 9 इनपुट, 10 आउटपुट, 11 12 इनपुट, 13 आउटपुट आणि 14 नंबर नेहमीप्रमाणे VCC. हा झाला आपला नॉर गेट. नॉर गेटमध्ये आउटपुट काय मिळतं आपला A + B बार. पुढचा गेट आपण डिस्कस करूयात, तो म्हणजे EX-OR गेट. आता EX-OR फंक्शन असं लिहितात, Y = A EX-OR B. मागच्या लेक्चरमध्ये आपण ह्याला डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन केलं होतं की A EX-OR B त्याच्या सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये असं लिहितात A बार B + A B बार, बरोबर. मग त्या ठिकाणी EX-OR गेटचा हा सिम्बॉल, इनपुट्स आहेत A B, आउटपुट आहे A EX-OR B. EX-OR कसं ओळखायचं, तर सर्कल करून प्लस असेल किंवा सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये असं लिहिलं असेल तर हे असतं EX-OR आउटपुट. ट्रूथ टेबलमध्ये इनपुट आणि आउटपुट कंडिशन्स A B, आउटपुट Y = A EX-OR B. कंडिशन्स परत एकदा 0 0 0 1 1 0 1 1. EX-ORमध्ये 0 0 आणि 1 1 साठी आउटपुट 0 मिळतं आणि 0 1 आणि 1 0 साठी 1 मिळतं. कसं मिळतं तर आपण बघूयात. फॉर एक्झाम्पल, इफ आय पुट A = 0 B = 0, याच्यात आपण टाकून त्याला चेक करूयात. तर Y = काय आहे A बार B + A B बार. मग तर बघूयात आपण याला 0 बार × 1 + 1 0 × 1 बार. ओके, मग ह्याला जर आपण सोडवतोय तर हे असं दिसेल, 0चा बार 1 × 1 + 0, 1चा बार 0. मग ह्या ठिकाणी जर सोडवलं ह्याला 1 + 0 म्हणजे आउटपुट आपल्याला मिळेल 1. 0 0 साठी आपण चेक करतोय. हे आपण चेक केलं आहे 0 आणि 1 साठी. ओके, B1 घेतलं आहे आपण, ठीक आहे. 0 1 साठी आपण घेतलं याला, बरोबर. हां, 0 1 साठी आउटपुट काय मिळालं आपल्याला 1 मिळालं. A0 B1. आता सपोज आपण A घेतला 0 आणि B घेतला 0, तर आउटपुट काय मिळणार आहे आपल्याला 0 × 0. ओके, 0 बार डॉट 0 + 0 डॉट 0 बार. म्हणून जर सोडवलं ह्याला 1 × 0 + 0 × 1. बघा 0चा कॉम्प्लिमेंट 1 होणार, 1 × 0 याचा आउटपुट 0, 0 ॲज इट इज, 0चा कॉम्प्लिमेंट 1, 0 × 1 इज 0. म्हणजे Y = 0 + 0, आउटपुट काय मिळालं 0. म्हणजे सेम इनपुट जसं की 0 0 आणि 1 1 साठी EX-ORचं आउटपुट असतं 0 आणि डिफरंट इनपुट म्हणजे 0 1 आणि 1 0 साठी आउटपुट येतं त्याचं 1. ओके, थोडक्यात धारणात कसं ठेवायला आपण, सेमसाठी 0, डिफरंटसाठी 1 आणि याचाच EX-NOR केला तर हा टेबल रिव्हर्स होणार. सेमसाठी 1 येणार आणि डिफरंटसाठी 0 होणार. कुठल्या केसमध्ये तर EX-NOR, जो की याच्या पुढचा गेट असेल. मग ह्याही ठिकाणी आपले परत एकदा 4 गेट दिसतील ICमध्ये, 1 2 3 4. नेहमीप्रमाणे 1 2 इनपुट, 3 आउटपुट, 4 5 इनपुट, 6 आउटपुट, 7 ग्राउंड, 8 9 10 11 12 13 आणि 14 नंबर VCC. हे नॉर्मल IC गेटसारखेच गेट्स हे ICमध्ये आहे. याचा IC नंबर आहे 7486. ह्याच EX-ORला जर आपण EX-NOR करायचं असेल तर फक्त काय करतो, इन्व्हर्ट करतो, कॉम्प्लिमेंट करतो, नॉट करतो. तो कोण बनतो EX-NOR. आपण शिकूयात पुढचा गेट EX-NOR. EX-NORच्या केसमध्ये Y = A EX-NOR B. EX-NOR फंक्शन कसं ओळखायचं, सर्कल करून डॉट आला की काय म्हणायचं EX-NOR. त्याचा सिम्प्लिफाईड फॉर्म असा लिहितात, Y = A डॉट B + A बार डॉट B बार.
ओके, हा झाला EX नॉरचा सिम्प्लिफाईड फॉर्म. परत एकदा त्याचा टेबल आउटपुटला काय दाखवलं इथे आपण कॉम्प्लिमेंट दाखवलं आहे. हा इंडिकेट करतो की EX OR फंक्शन कॉम्प्लिमेंट झालं आहे, म्हणजे तो कोण बनला EX NOR गेट. इनपुट्स असतील AB, आउटपुट असतील A EX NOR B. 0 0 साठी 1, 1 1 साठी 1, 0 1 साठी 0, 1 0 साठी 0. मगाशी सांगितल्याप्रमाणे याला आपण चेक करूयात. जर मी पुट केलं A 0 आणि B 0 हे इक्वेशन्समध्ये जर टाकलं आपण त्याच्या सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये, तर ते असं आहे AB प्लस A बार B बार. ओके, म्हणून 0 × 0 प्लस 0 बार डॉट 0 बार. ओके, जर सोडवलं आपण ह्याला तर 0 प्लस 1 डॉट 1, म्हणून y इज इक्वल टू 0 प्लस 1 इज इक्वल टू 1. म्हणजे थोडक्यात काय, ह्या 0 0 साठी आउटपुट काय मिळालं मला 1. असंच 1 1 साठी सुद्धा काय मिळणार आहे 1. थोडक्यात 0 0 सेम आहे, 1 1 सेम आहे, त्यांच्यासाठी आउटपुट मिळालं 1 1. डिफरंट इनपुट 0 1 किंवा 1 0 साठी आउटपुट काय मिळणार आहे आपल्याला 0 0. तर त्यालाही चेक करूयात आपण. सपोज मी दुसरी कंडिशन्ससाठी चेक केलं AB प्लस A बार B बार, तर काय असेल y इज इक्वल टू 0 × 1 प्लस 0 बार × 1 बार, म्हणजे y इज इक्वल टू 0 प्लस 1 × 0, म्हणून y इज इक्वल टू 0 प्लस 0, हिन्स y इज इक्वल टू मिळेल आपल्याला 0. आपण दुसरी कंडिशन चेक केली, Aला 0 टाकलं, Bला 1 टाकलं, A 0 B 1 त्याच इक्वेशन्समध्ये टाकलं, सोडवत गेलो, शेवटी आउटपुट काय मिळालं आपल्याला 0. समजलं. मग थोडक्यात काय, डिफरंट इनपुट 0 1 किंवा 1 0 साठी आउटपुट काय मिळतं त्याच्यावर 0 0. हा झाला EX NOR गेट. ह्याच्यात सुद्धा IC नंबर आहे 74122. ह्या ICमध्ये परत एकदा 4 गेट आहेत, 1 2 3 4. ओके, पिन नंबर 1 2 पहिल्याचे इनपुट, 3 नंबर त्याचा आउटपुट, 4 5 दुसऱ्याचं इनपुट, 6 त्याचा आउटपुट, 7 नंबर ग्राउंड, 8 9 10 11 12 13 आणि 14 VCC. ह्या पद्धतीने आपला EX NOR गेट असेल. ह्याचा IC नंबर आहे 74122. तर ही झाली सर्व गेट्स, त्यांचे ट्रूथ टेबल आणि त्यांचे IC विथ पिन आउट डायग्राम्स. आज आपण शिकलो सर्व गेट्सचे सिम्बॉल, त्यांचे ट्रूथ टेबल आणि त्यांच्यासाठी यूज होणाऱ्या सर्व IC. गेटसाठी किंवा डिजिटलसाठी ज्या IC वापरल्या आहेत त्या सर्व कुठल्या सिरीजच्या आहे म्हटलं आपण 74 सिरीज. ओके, 74 सिरीजच्या IC होत्या. सर्व IC ह्या 14 पिनच्या असतील. प्रत्येक ICमध्ये 7 आणि 14 नंबर हे त्याचे सप्लाय असतील, पॉवर सप्लाय असतील, ग्राउंड आणि VCCच्या स्वरूपात. किती व्होल्टवरती ती वर्क करते, तर ±5 व्होल्ट सप्लायवरती ती IC वर्क करते. सर्व IC ह्या 74 सिरीजपासून असतील. तर आपण सर्व गेट्स आणि त्यांच्या ट्रूथ टेबल आणि त्यांच्या IC आज आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत. होप की सर्वांना हे समजलं असेल.